नमस्कार. मी ॲडव्होकेट कल्याण कदम. अनेकदा जमिनीचे व्यवहार करताना आपण खूप घाई करतो आणि मग फसगत होते. कागदपत्रांची पाहणी तेवढी करत नाही आणि पार्टिशन म्हणजेच वाटप झालंय का नाही याही संदर्भामध्ये तितकं जाणून घेत नाही. मग अशा वेळी अशी अविभक्त मालमत्ता खरेदी करत असताना कोणती काळजी घ्यावी याचवर आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जमल्यास शेअर नक्की करा. तर हे बघा, अविभक्त मालमत्ता म्हणजे काय की अशी जमीन जिचे कायद्यानं तुकडे पडलेले नाहीत. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर त्याचं पार्टिशन वाटप वारसांमध्ये झालेलं नाही. आणि अशी जमीन खरेदी करत असताना मग कोणती काळजी घ्यायला पाहिजे, तुम्ही काय केलेलं असतं की जमीन खरेदी करत असताना, जमिनीचा व्यवहार करत असताना तुम्ही नंबर 1 7/12 वर वारसांची किती नावं आहेत ही पाहिली पाहिजे. नंबर 2 कुणा एकाच्या सहीनं संमतीनं ही गोष्ट तुम्ही करत असाल तर अशा वेळेस चूक कराल हेही लक्षात घ्या. कारण असा पार्टिशन वाटप न झालेल्या जमिनीची खरेदी करत असताना मग भविष्यात पेच प्रसंग निर्माण होतात. आणि नंबर 3 बाय चान्स तुम्ही ही अशी खरेदी केलीच आहे आणि मग खरेदी केल्यानंतर आता काय करावं, आपली फसगत झाली, यामुळं टेन्शन्स घाबरून न जाता तुम्ही काय करा तर पार्टिशन सूट म्हणजेच वाटपाचा दावा हा कायद्यानं सर्वोत्तम मार्ग आहे. अशा वेळी हे पहा, तुमची कायद्याची बाजू कायदेशीर अभ्यास व्यवस्थित असेल तर फसवणूक होत नाही. परंतु जर अशा वेळेस तुम्हाला कागदपत्रांची तपासणी, कागदपत्र या गोष्टी समजत नसतील तर एखाद्या वकिलाचा सल्ला घ्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा, जमल्यास शेअर करा. मी ॲडव्होकेट कल्याण कदम. जय जिजाऊ, जय शिवराय.